मॉर्निंग गाईज. आज आहे दिवस तिसरा. तर आता आम्ही चाललो आहे वैष्णोदेवी माताचं दर्शन घ्यायला. रेडी झालो आहे आम्ही दोघं. आता निघू माताजीचं दर्शन घेऊ. स्टार्ट काय करतोय सकाळी आज चालायला घेतोय फर्स्ट टाईम. सकाळी चालून एक्सपिरियन्स बघूया काय येतो तो. आता आम्ही चौघं आहोत आणि नंतर बाकीचे मागून येतील. त्याला माझी इलेक्ट्रिक कार आहे. आम्ही चालत चालतो. चालत जातो आम्ही सगळे. तर आता आम्ही पोहोचलो आहे पर्ची काउंटरच्या इकडे. काउंटरची लाईन बघा. आता आम्ही पर्ची घेतली आहे. आता निघतो आहे रिक्षातून पकड. तर आता आम्ही आलो आहे पुण्याच्या इकडे. इकडे गेट आहे समोरच गेट आहे. तिथून एंट्री करू. त्याआधी सिम कार्ड घेऊ आम्ही. सिम कार्ड घ्यायला चाललं नाही का. जय माता जय माता दी. आम्ही आता इकडे पोचलेलो आहोत आणि हे आम्ही 5-5 रुपयाला घेतलेले आहेत. आणि आता आम्ही काट्या घेत आहोत. स्टिक्स कारण की सपोर्ट पाहिजे नाही तर कमरेवर येतं. तर आता आपण आणि भारतीन ते सिम कार्ड घेत आहेत. हे बघा काट्या घेत आहे. अभि काठी बघतोय सपोर्टला कोणते चांगले. आता आम्ही जर्नी स्टार्ट करतो आहे. गेटच्या जवळ पोचलो आहे. तर जर्नी स्टार्ट होते आमची. जय माता दी. जय माता दी. लाईन लागलेली आहे इथे. लेडीज ते बघा चालले आहेत. आम्ही जर्नी आमची स्टार्ट करतो आहे. वाजले आहेत 8. तर आता जर्नी स्टार्ट करतोय. चालत जातोय. बघूया किती टाइम लागतो काय लागतो. चला हे आहे खच्चर. हे घोडेवाले आहेत. लास्ट टाइम येताना आम्ही या स्पॉटला थांबलेलो. आम्हाला वाटलं आलो आम्ही खाली पण नाही. हाच स्पॉट आहे. आम्ही दर्शन घेतलं गेलेलं आहे. मला चरण खूप मोठं. आम्ही थांबत चाललेलं आहे. लिंबू पाणी. आता आमचा स्टॉप पाण्याचा आहे. पाणी बोलायचं. 1.5 तास झालाय आपण चालायला घेतलंय. किती स्टॉप घेतले? 5-6 घेतले. 5-6 घेतले स्टॉप. आता आम्ही अर्ध्या कुवारीला पोहोचत आहोत. टाइम आहे अजून थोडा. हा संदीप भाऊ कसं वाटतंय? एकदम मस्त. तुला कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? मस्त मजा येते. धमाल येते. आम्ही चालत चाललोय. अनुभव आहे हा. माझा पहिला वाजले 10:30. सुंदर वाटतंय. सुंदर असा व्ह्यू हा आहे पूर्ण कटरा शहर. हे कटरा शहर आहे पूर्ण. आम्ही जमलेलो आहे. आता पोहोचू अर्धकुवारीला. थोडंच फायनली पोहोचलोय आम्ही. मी अर्धकुवारीला पोहोचलो आहे. इथे बघा मेडिकल युनिट पण आहे इथे अर्धकुवारीला. आणि प्लस JNKचं ATM कार्ड आहे. हे ATM आहे बँक. खायचं हे बिकानेरचं अर्धकुवारीला. हे खायला पण भरपूर आहे. भोजनालय आहेत सगळे.
तर बघूया, दर्शन करायचं आहे आम्हाला. तर लंगरमध्ये पहिला खाऊ आणि बघू, दर्शन करायचं आहे. लाईन आहे की बंद केलं आहे दर्शन, तर मग त्यानुसार करू स्टार्ट. चलो. तर आता आम्ही आलो आहे खायला, जेवायला. भूक लागलेली, अर्धकुवारीला आलो आहे. तर बोललो पहिला खाऊन घेऊया, भूक लागलेली. ब्रेकफास्ट पण एवढा हेवी नाही झालेला, मग आता भूक लागली तर आम्ही कढी चावल घेतला आहे आणि लोणचं आहे. 55 रुपीजमध्ये. पाणी किंगफिशरची 15 रुपये. टेस्टी म्हणजे आपण जे येतो आपलं खायचं स्वस्तात मस्त आणि पोटाला पण चांगलं. अर्धकुवारी मंदिर. गर्दी खूप आहे, हे बघा सगळ्या लाईनीत आहेत. 1.5-2 तासाची लाईन आहे ही पूर्ण इथे. त्यामुळे आम्ही आता माताच्या भवनाकडे चाललो आहे. तर मग तिकडे भवनाकडे जाऊन भवना. जय माता दी. तर आता आम्ही याच्या लाईनीमध्ये, आपल्या इलेक्ट्रिक कारच्या लाईनीमध्ये. स्नेहा पण दमली आहे थोडी, संदीप पण दमलाय, पण दमलाय. आपले फंटर लोक पण आहेत तिकडे, त्यामुळे आम्ही विचार की इलेक्ट्रिक कारने जाऊया. लवकर पण होईल दर्शन, थकायला पण नाही. अजून चालू नाही झालं आहे, होईल लवकरच. अर्धा तासात होईल चालू. बघू मी येते की नाही तिकीट. ऑनलाइन टिकट निकाले हुए खिड़की खुलने की हे पण आहे. आमच्या बरोबर भरपूर जण आहेत. थांबा, आम्ही पण आता कार चाललेलो आहोत. ऑफलाईनच्या याच्यामध्ये उभं राहिलेलं आहे आम्ही. आता आम्ही थोड्या वेळात पोचू. आम्ही इलेक्ट्रिक कार बघत होतो, पण ते ऑनलाईनवाल्यांना जास्त प्रेफरन्स आहे तिथे, ऑफलाईनवाल्याला नाही आहे. त्यामुळे आम्ही आता चालत चाललो आहे. देवीचा बुलावा चालतच आहे असं वाटतंय, त्यामुळे आम्ही परीक्षाच घेते. तर आम्ही चालतच चाललो आहे. संदीप लोक पुढे गेले आहेत आणि आम्ही चाललो आहे मागून. इलेक्ट्रिक कारचं इलेक्ट्रिक कार हे बघा सुटले आहेत त्या. ऑनलाईनवाल्यांना पहिलं करणार, त्यानंतर मग ऑफलाईनमध्ये वाचलेले ते पण डिपेंड, ज्यांना काय प्रॉब्लेम आहे काय आहे तर मग त्या लोकांना देणार ते पहिला. त्यापेक्षा चालत गेलेलं बरं. चालत गेलेलं बेस्ट. आता आम्ही पोचत आलो आहे, जस्ट समोरच आहे आमच्या भवन. आलाय जॉगिंग चालू आहे त्याची. बायकोला पकडायला चाललेले, बायको पुढे गेली आहे. तर आता पोचतच आलो आहे. थकलो आहे थोडे. नेहा जास्त थकली आहे, मी एवढं नाही. जय माता दी. जय माता दी. आता पोचतोय. जय माता दी. पुढे चाललाय. भवन, माताचं भवन. जय माता दी. आम्ही रोपवेच्या लाईनमध्ये आहे. मी रोपवेच्या लाईनमध्ये आहे. आधी भैरवबाबाचं ना हे घेतो दर्शन, त्यानंतर मग हे करतो. जावा 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 जावा. हे आमची लोक आहेत. दिसत असतील तुम्हाला. तर आता आम्ही तिकीट काउंटरला गेलेलो, तर आम्हाला फक्त मेलच आला. मेल आलेला आमचा. तर आम्ही घाबरलो की अरे बाबा देणार की नाही आम्हाला काय माहिती नाही. तर
ते बोलले जा तिकडे काउंटरला. मग असं ते काउंटरला नंबर दिला आम्ही, मोबाईल नंबर, रजिस्टर्ड नंबर, आणि मग नंतर आम्हाला असं मिळालं. मग त्यांनी स्कॅन करून हे केलं, तर स्कॅन कोड पाहिजे त्यांना तरच ते पटापट पाठवतात, नाहीतर नाही पाठवत असं आहे. आणि भैरवनाथाचं दर्शन करायला, त्यांचं दर्शन करून मग तसेच आम्ही माताचं दर्शन करायला जाऊ, कारण की हे बंद होईल नंतर मग जायला नाही मिळणार त्यासाठी. पण बघू शकता तुम्ही रोपवे पण आहे, भवन पण आहे. क्लायमेट बघा किती सुंदर आहे, ढगाळ वातावरण बघा. क्लायमेट बघा किती चेंज होतोय ते वरती. बघा रोपवे येतो आहे. ये आम्ही पण असेच जाणार आहोत बसून 2 मिनिटामध्ये. चेंज होतोय इथे भवनाच्या जवळ भवन आहे. दिसायलाच बंद झालं आता, आणि थंडावा खूप वाढत चाललाय. ठंड बहुत बढ़ रही है. ये देखो अभी ये भरेगा और जाएगा. लास्ट टाइम मैंने यहाँ से वीडियो निकाला था भवन का, डायरेक्ट वहाँ पे. ये रोपे जा रहे हैं. मोबाइल पक्षी बघा सुंदर आहे, कलरफुल आहे, कलरफुल ब्लूइश आहे. हा दिसत. आम्ही आता रोपवे मध्ये बसलेलो आहे. वर चाललंय हे, मग आमच्या मागच्याच लोक येणार नंतर मागच्या वेळी. हा व्ह्यू बघा. माताचा भवन. आम्ही बघा केवढा पटकन वरती आलो. पब्लिक बघा केवढीशी दिसते वरून. एक नंबर दिख. क्लाइमेट बघा, क्लाइमेट बहुत ही अच्छा है. अभी हम लोग 2 मिनट में पहुंच जाएंगे. 2 मिनिटात वर. तसे चालत यायला 2 तास लागतात. ये बहुत सीधा सीधा हे बघा चाललंय ते. आता येतील वरून तिथे पण 2-2 मिनिटात येतात. व्ह्यू बघा पूर्ण फॉगी झालंय. क्लायमेट एकदम चेंज. ये हम पहुंच गए. थोड़ा हाइट देखो, हाइट हिल जाता है, डर लगता है. हिल जाता है, डर लगता है. क्लाइमेट देखो, क्लाइमेट क्या क्लाइमेट है. क्लाइमेट है, क्लाइमेट है. बाबा के लंगर है, लंगर खायला आली आहे. लंगर के लिए लाइन लगाया है, भूख लगा है. चाय प्यायला आलोय आम्ही. चाय भी आम्ही भैरवबाबाचं दर्शन घ्यायला आलोय. आम्हाला राजू भेटलेले आहेत. हाय, त्यांची टीम आहे पूर्ण. आता दर्शन घेतोय. भैरवनाथ बाबांच्या दर्शनासाठी चाललोय आम्ही. इथे मंदिर आहे, आता दर्शन घ्यायचं. असाच भैरवबाबाचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं, प्रसन्न वाटलं म्हणून. विभूती पण मिळाली. तर आता आम्ही जाऊ
माता वैष्णव देवीचं, कारण की आता हे बंदच होत आलं आहे म्हणून आम्ही आधी ह्याचं दर्शन घेतलं भैरवबाबाचं. नंतर आता खाली जाऊन माताजीचं दर्शन घेऊ. होतं स्कॅन करतो, स्कॅन करतात आणि तरच बाहेर पाठवतात. QR कोड असतो तो स्कॅन QR करायचा कोड स्कॅन करावा लागतो रिटर्नसाठी पण. आता हे सगळे रिटर्न चाललेले आहे आणि आम्ही पण चाललो. आम्ही पण रिटर्न. फटाफट दर्शन हे ऑपरेटर आहेत. हे ऑपरेटर आहेत. जो वेट इन सबको करतात. चला रहे हैं उन सबका भी बहुत बहुत धन्यवाद, इन सबकी विजय। ऑपरेटर आहेत. व्ह्यू बघा. आता रिटर्न चाललोय आम्ही. काय व्हिडिओ चालू आहे. ऑपरेटर आहे. नमस्कार मित्रांनो, तर आत्ताच आमचं दर्शन झालं आहे वैष्णवदेवीचं. खूप छान दर्शन झालं आणि जुनी गुफा आम्हाला आतून पण बघायला मिळाली, बाहेरून पण बघायला मिळाली. कारण की तिकडे एंट्री बंद आहे आता, तिकडे देत नाही आहे, थोडं सेफ्टीसाठी तिकडे देत नाही आहे आणि गर्दी पण भरपूर असते ना. तर आम्ही दर्शन आतून पण घेतले, बाहेरून पण घेतले आणि खूप छान दर्शन झाले आमचे. मस्त एकदम छान दर्शन झालं. तर आता वाजलेत 9:45 रात्रीचे. आता आम्ही चाललोय चालत घरी, म्हणजे हॉटेलवरती. आता किती वाजतील काय माहिती नाही, बॅटरी पण लो झाली आहे. तर बघू जेवढं दाखवता येईल रिटर्नची जर्नी, नाहीतर हॉटेलवरती डायरेक्ट. तर भेटूया. खूप छान. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, हे मागे लॉकर्स दिसत आहे ना, हे तिकडेच आहे डिजी लॉकर्स. आणि फक्त तुम्हाला ऑनलाईन पेमेंटचं काहीतरी करावं लागतं. ऑनलाईन पेमेंट नसेल तर कॅशनी पण करतात, पण थोडं रिक्वेस्ट करून होतं. सेफ्टी आहे, कारण की इकडे एक लॉकरचं सिस्टम आहे, तो खाली आहे, खूप चालत खाली जावं लागतं परत वरती. हे कसं आपण रिटर्न येताना रस्त्यातच मिळतं आपल्याला, तर इझिली आपण घेऊ शकतो आपले वस्तू आणि जाऊ शकतो इझिली. त्यासाठी तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्हाला पण नवीन नवीन गोष्टी समजल्या, तुम्हाला आम्ही त्यांच्या शेअर केलेल्या आहेत. हां, त्याच्यात शेअर केलेलं आहे, तुम्ही बघा. आता एक चमत्कार झाला आहे आमच्याबरोबर. आम्ही जेवून निघालो तर आणि बॅटरी कारच्या इकडे लाईन चालू होती. तर आम्ही असंच विचारलं की ऑफलाईन आहे की ऑनलाईन. ते बोलले ऑफलाईन आहे आणि 80 तिकीट्स आहेत, तुम्हाला पाहिजे तर मिळतील. तर आम्ही बोललो अरे वा, चल बघूया मिळतात आहे. ट्राय केलं तर मिळाले 2 तिकीट आम्हाला. चमत्कार आहे की 2 तिकीट आम्ही मिळाले एवढं थकलो आहे आणि टाईम पण नाही. ॲक्च्युली 10:30 10:30 झाले. झाले आणि आम्ही दोघंच आहोत. आमचा सगळा ग्रुप सगळे पोचले हॉटेलमध्ये. तर आता एक फास्ट आम्हाला एक मिळालं आहे. तर आम्ही आता बॅटरी कारच्या तिकडे आहे, ते बघा. आता आमची गाडी नाही आली अजून 6 नंबर, ती येईल. तसेच मग आम्ही निघू, म्हणजे आमचे 2-3 तास वाजतील. 2-3 तास वाजतील आमचे उतरायचे. पटापट 12च्या आधीच पोचतो म्हणजे आम्ही तसं. चला, आता बॅटरी पण लो आहे, बघत होतो. आता 8वरती आले. आता चला, तर फायनली आम्ही आता उतरलो आहे. माता वैष्णवदेवीचं स्थान हे आम्ही इकडनंच जर्नी स्टार्ट केलेली. वाजलेत आता 1:45. सकाळी 8 वाजता जर्नी स्टार्ट केलेली, आता वाजले 1:45. हे बघा मागे सुंदर असं लाईटिंगवाला मंदिर. फुल दमलो आहे, ताकद एनर्जी पूर्ण डाऊन आहे. आता चाललो आहे घरी हॉटेलमध्ये. हा बघा गेट किती सुंदर दिसतंय आणि हा एवढा पहाड चढून गेला. आता पुढच्या वर्षी जय माता दी, जय माता दी, जय माता दी.